वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। जय जय रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाची वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ रामकृष्ण हरी महाराज। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। श्रोते हो, मागच्या चिंतनामध्ये आपण श्लोक क्रमांक 129 वरती चिंतन केलं होतं. आज आपण 130 क्रमांकाच्या श्लोकावरती चिंतन करणार आहोत. वशिष्ठ गुरुकुल द्वारे हा सुरू असलेला उपक्रम मनाचे श्लोक यावरती आपण रोज चिंतन करीत आहोत. हरिभक्त परायण ज्योतिताई महाराज यांच्याद्वारे राबवण्यात आलेला हा उपक्रम आहे. तर आज आपण 130 क्रमांकाचा श्लोक पाहूयात. यावरती थोडक्यात आपण चिंतन करूयात. मना अल्प संकल्प तोही नसावा सदा सत्य संकल्प चित्ती वसावा जनी जल्प विकल्प तोही त्यजावा रमाकांत एकांत काळी भजावा. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, समर्थ आपल्याला या श्लोकामधून काय संकल्प करावा आणि काय संकल्प करू नये आणि तो संकल्प कसा असतो आणि तो कसा चित्ती धरावा, जल्प काय आहे, विकल्प काय आहे आणि त्याचं आपण वर्ज कसं करायला पाहिजे आणि एकांत वेळी आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात. समर्थ आपल्या मनाला सांगतात की आपले हे संकल्प कसे असावेत, शुद्ध संकल्प असावेत. आपले विचार कसे असावेत, शुद्ध विचार असावेत, सत्याचे विचार असावेत आणि भगवंताच्या स्मरणाने आपण परिपूर्ण असावं असं समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात. आपल्या मनामध्ये बघा कसे विचार येतात. आपल्या मनामध्ये आपले संकल्प कसे असतात. स्वार्थी संकल्प असतात, आपले क्षुल्लक संकल्प असतात, क्षणिक इच्छा शमवणारे संकल्प असतात. पण ते आपल्याला आपली इच्छा कशी असती, छोटी छोटी साध्या साध्या गोष्टीची इच्छा. ईश्वर प्राप्ती व्हावी अशी किती जणांची इच्छा असते. कधीतरी आपल्याला वाटतं की बाबा आपल्याला ईश्वर मिळावा, पण त्यासाठी आपण काय करतो, किती प्रयत्न करतो, किती भक्ती असते आपली, किती नामस्मरण असतं, हे समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. या श्लोकातून समर्थ आपल्याला फक्त मनाची शुद्धता नाही तर विचाराची शुद्धताही सांगतात आणि जीवन शुद्धतेचा मार्ग या श्लोकातून दाखवतात. मना अल्प संकल्प तोही नसावा म्हणजे अल्प क्षुद्र विचार, स्वार्थी संकल्पना ज्या आहेत ना आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होतात, ते निर्माण करायला नाही पाहिजे. मना अल्प संकल्प तोही नसावा. शूद्र विचार असतात आपल्या मनामध्ये. म्हणजे काय शूद्र म्हणजे काय की हलके विचार. हलके विचार काय, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, माझी पद मोठा आहे, माझी प्रतिष्ठा मोठी आहे, माझ्याकडे जास्त पैसा आहे. आणि संकल्पना आपण संकल्प कसं करतो आपण, काय मला मोठी कार मिळायला पाहिजे, म्हणजे भौतिक संकल्पना असते काय. असे हे अहंकार ज्याच्यातून निर्माण होतात अशा आपल्या संकल्पना असतात. आणि आपल्या ध्येय काय असतं, खूप छोटं ध्येय असतं. आपलं ध्येय आपलं संकल्प कसं मोठा असलं पाहिजे,
विशाल असलं पाहिजे. समर्थ सांगतात की आपण छोट्या छोट्या देहामध्ये न अडकता मोठा देह म्हणजे जे आपला देह आहे तो देह ईश्वराच्या चरणी विलीन करून आपण विशाल देह विशाल कल्पना केली पाहिजे, हे मनाला सांगतात. आपले काय छोटे छोटे लहान लहान कल्पना असतात, संकल्प असतात माणसाचे. आणि संकल्प कसे शुद्ध असले पाहिजेत हे समर्थ आपल्याला या प्रथम चरणातून सांगतात. पुढे समर्थ म्हणतात सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. म्हणजे समर्थ पुढे काय सांगतात आपल्याला की जीवनात संकल्प करायचा तो सत्याचा आणि धर्माचा. म्हणजे संकल्प करायचा तर कशाचा करायचा आहे, सत्याचा आणि धर्माचा. मग सत्य संकल्प म्हणजे काय, म्हणजे बघा आपण सत्याच्या मागे उभारलं पाहिजे, प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, कोणावर अन्याय होत असेल तर त्याच्या बाजूने उभे राहिलं पाहिजे, कोणाची फसवणूक केली नाही पाहिजे, कर्तव्य जे आहे आपलं त्याच्याशी एकनिष्ठ असलं पाहिजे. हे सत्य संकल्प असं हे आपल्याला चित्ती ठेवायला समर्थ सांगताय. आज अनेक जण संकल्प करतो, आपण खूप संकल्प करतो, पण ते संकल्प तडीच जातात का, नाही जातात. म्हणजे काय संकल्प करतो आपण की सकाळी लवकर उठेन, व्यायाम करेन, चिंतन करेन, मनन करेल, भजन करेल, कीर्तनाला जाईल, प्रवचन ऐकल, पण हे आपले संकल्प पूर्ण होतात का, आपण हे संकल्प पूर्ण करतो का, नाही करत. मोबाईल बघायचं सोडून देईल, टीव्ही बघायचं सोडून देईल, कमी कमी वापर करेल मोबाईलचा, टीव्हीचा. आपण हे करत नाही, फक्त संकल्प करतो. पण संकल्प करा सांगतात समर्थ, पण कसा संकल्प करा, सत्याचा संकल्प करा, ज्याच्यातून चांगलं निर्माण होईल असा संकल्प करा, असे ध्येय बाळगा. आज आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे की बाबा आपण जे संकल्प करतो ते तडीच जातात का. म्हणजे आपल्याला देव सुखामध्ये नाही आठवत, देव आपल्याला भगवंत कधी आठवतो, दुःखामध्ये आठवतो. आणि मग आपण कधीतरी संकल्प केला होता की नामस्मरण करेन, कीर्तन करेन, चिंतन करेन, भजन करेन, ते आपले संकल्प विरून जातात. पुढे समर्थ सांगतात जनी जल्प विकल्प तोही त्याच्यावा. म्हणजे सोडून द्यावा ते. म्हणजे काय, आपण खूप बडबड करतो. जल्प म्हणजे काय, निरर्थक बडबड जी असते ना, मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, काय मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या, पण करायचं काय, काहीच नाही करायचं. मी असं करेन, तसं करेन, हे करेन, ते करेन, गप्पा खूप मोठ्या मारायच्या, पण त्याच्यातून काय म्हणतात त्याला, काम कमी करायचं. म्हणजे काय, माणसाने जास्त काम करावं आणि कमी बोलावं असं. विकल्प म्हणजे काय, मनातील जे शंका द्विधा आहेत ना, आपल्या अवस्था, मनाच्या अवस्था, निरनिराळ्या विचाराची गर्दी असते आपल्या मनामध्ये. मनामध्ये काय आहे, कल्लोळ असतो आपल्या मनामध्ये. मग विकल्प म्हणजे समर्थ सांगतात जनी जल्प आणि विकल्प. जल्प म्हणजे काय, निरर्थक बडबड करू नये माणसाने, काय जास्तीचे बोलू नये, तेवढंच बोलावं, मोजकं बोलावं, ज्याच्यातून ज्या बोलण्यातून एखाद्याचं कल्याण होत असेल, आपल्यातून कोणाचं भलं होत असेल, आपल्या बोलण्यातून कोणाला गोड वाटत असेल, कोणाला आनंद वाटत असेल, आनंद मिळत असेल, असंच आपलं बोलणं असावं. निरर्थक बडबड करू नये असं समर्थ आपल्याला याच्यातून सांगतात. म्हणजे जल्प, निरर्थक बडबड नका करू. समर्थ आपल्याला सांगतात की विकल्प म्हणजे मनातील ज्या शंका आहेत, आपल्या मनामध्ये खूप शंका असतात, मन शांत नसते, मनामध्ये द्विधा असते. कारण का विचाराचा कल्लोळ आपल्या मनामध्ये साठलेला आहे. हे करायचं का ते करायचं, असं करायचं का तसं करायचं, हे करू का ते करू, ते करू का हे करू, अशा अनेक चिंता आपल्या मनाला काय करत असतात, पोखरून टाकत असतात. मग या चिंता ज्या मनामध्ये ज्या द्विधा आहेत, त्यामुळं आपलं मन काय होतं, विचलित होतं. आणि विचलित झालेलं मन कधीही ईश्वराच्या चरणी लागत नाही. कारण का आपलं मन विचलित असल्यामुळं आपल्यामध्ये ज्या भावना आहेत त्या चांगल्या निर्माण होत नाहीत. म्हणून समर्थ या तिसऱ्या चरणामध्ये सांगता की बाबा वायफळची बडबड नका करू, मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी नका करू. आणि अशा लोकांच्या पण म्हणजे संगत नका धरू की जे फार मोठ्या गप्पा मारतात, निरर्थक बडबड करतात. आपलं बोलणं साधं, शुद्ध आणि कमी असावं असं समर्थ आपल्याला सांगतात. कारण का बघा, ऊर्जा आपली खर्च होते, जास्त बोलण्याने काय होते, माणसाची ऊर्जा खर्च होते.
आणि त्यामुळं काय होतं, जास्त बोलण्यामुळे काय होतं, कधी कधी आपले शब्द चुकीचे जातात आणि त्याचा अर्थ चुकीचा निघतो. त्यामुळं काय होतं, माणसाच्या मनामध्ये दुरावा निर्माण होतो. आपण कधी कधी काय करतो मग, काय केलं पाहिजे, कमी बडबड, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. कारण का बडबड केल्यामुळे आपल्या मनामध्ये गोंधळ जास्त निर्माण होतो आणि विकल्प जो आहे ना, तो विकल्प मनामधला गोंधळ, द्विधा मनस्थितीमुळं काय होतं, माणूस बेचैन राहतो, चलबिचल राहतो, असं समर्थ सांगतात. त्यामुळे कमी बडबड करावी आणि जे बोलतो आपण ते चांगलं बोलावं आणि जो विकल्प आहे, म्हणजे मनातली दुविधा ती कमी होते आणि ते सुद्धा दुविधा सोडून दे बाबा तू, असं समर्थ सांगतात. आणि शेवटच्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात खूप, म्हणजे नेहमीच ते आपल्याला प्रत्येक चरणाच्या शेवटला की काय करावं, कशाला भजावं, तू काय कर, हे समर्थ सांगतात. रमाकांत एका काळी भजावं, एकांत काळी. हं? एकांत वेळ जेव्हा मिळते आपल्याला, तेव्हा 24 तासामध्ये जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे? काय? आपण सर्वजण बिझी आहोत हो. संसारामध्ये आपण काय खूप, म्हणजे काय म्हणतात त्याला, आपल्याला वेळच नाही. इतके आपण संसारामध्ये बिझी आहोत. आपल्याला परमेश्वराची भक्ती करायला, नामस्मरण करायला एक क्षण सुद्धा वेळ नाही आपल्याकडे. म्हणजे आपण इतके बिझी आहोत. प्रत्येक कामामध्ये, म्हणजे संसाराच्या गोष्टीमध्ये इतकं आपण गुरफटून गेलेलो आहोत, की आपल्याला एक क्षणाचा सुद्धा वेळ मिळत नाही. पण आपण या 24 तासामध्ये किमान 5 मिनिट, 10 मिनिट, एक क्षण तरी भगवंताचं नामस्मरण करावं. हं? त्याच्यातून आपली हळू, एक क्षणाचं 1 मिनिट, 1 मिनिटाचं 1 तास, हळूहळू वेळ वाढेल. सुरुवात एका क्षणापासून करूया. आणि तो क्षण आपल्याला काय करतो, भगवत भक्तीकडे, भगवत प्राप्तीकडे घेऊन जातो. म्हणून एकांत वेळी जेव्हा आपल्याला एकटं आपण बसतो ना, आपण एकटं बसल्यानंतर काय करतो, मोबाईल बघत बसतो, मोबाईल वरती गेम खेळतो, व्हॉट्सअप, फेसबुक, अमुक तमुक सगळं आपलं एकांत त्याच्यामध्ये जातं. नाहीतर काय, आपल्या संसाराच्या गप्पा टप्पा चालतात. हं? आज मग काय करतो आपण, कोणाची तर निंदा करत बसतो, कोणाची तर उठाढेव करत बसतो. रिकाम म्हणजे काय असतं, रिकाम टेकडे जे माणसं करत बसतात ना, मग ते आपल्याला रिकामा वेळ मिळाला की आपण असे काम करतो. मग मोबाईल काढतो, मोबाईल बघायचं, मग काय करतो, चिंता करत बसतो. रिकामा वेळ मिळाल्यानंतर काय करतो माणूस, एकतर भविष्य काळात जगतो किंवा भूतकाळात जगतो, की भविष्यात माझं कसं होईल, म्हातारपण कसं जाईल. नाहीतर मग भूतकाळात तेव्हा तसं झालं होतं, त्यांनी मला तसा बोलला होता, त्याच्याशी माझे भांडणं झाले होते. एकतर भूतकाळात जगतो, नाहीतर भविष्यामध्ये, भविष्याच्या चिंतेमध्ये जगतो. तर ही भविष्याची चिंता न करता, भूतकाळाची चिंता न करता, किंवा जी काय म्हणतात त्याला, आठवणी असतात भूतकाळातल्या, भविष्याच्या, त्या सोडून दिल्या पाहिजेत. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला एकांत वेळ मिळेल, जितका वेळ मिळेल तितकं, म्हणजे या रमाकांत जो भगवंत आहे, म्हणजे रमा म्हणजे लक्ष्मी, या लक्ष्मीचा पती रमाकांत, म्हणजे भगवान विष्णू याचं चिंतन कर, तू मनन कर, भजन कर, कीर्तन कर, श्रवण कर. आणि तू तुझ्या मनाला काय कर, या द्विधेपासून, या संसाराच्या जाळ्यापासून हळूहळू तू काढ बाहेर त्याला, स्वतःला. आणि तुला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, या मना, या सज्जना माणसा, तू काय कर, भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तू चिंतन कर, भगवंताचं श्रवण कर, कीर्तन कर. आपण जेव्हा एकांतात बसतो ना, नामस्मरण केलं पाहिजे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ध्यान करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करायला सांगतात एकांतामध्ये. चिंतन म्हणजे काय, आपण आपल्या आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी जगाच्या कामी किती येतो, मी समाजाच्या कामी किती येतो, या पद्धतीचं, म्हणजे माझं बोलणं, माझं आचरण कसं आहे, मी भगवत प्राप्तीसाठी काय करतो, या संदर्भात आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण आपल्या चुका तपासल्या पाहिजेत. आपले जे मनातील दोष आहेत ते दोष काढले पाहिजेत. हे समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतात. समर्थ आपल्याला या श्लोकातून म्हणजे 4 गोष्टी शिकवतात. पहिली गोष्ट, मना अल्प संकल्प तोही नसावा, म्हणजे क्षुद्र विचार सोडा. म्हणजे आपले अल्प संकल्प आहेत ना, छोटे छोटे संकल्प, ते छोटे संकल्प जे संसारी संकल्प आहेत ते सोडून द्या आणि विशाल संकल्प करायला सांगतात. क्षुद्र विचार सोडा. दुसरा आपल्याला संदेश किंवा दुसरा मोलाच्या जो गोष्ट आहे, ती मोलाची गोष्ट आहे ती ही आहे की ते सांगतात की सत्याचा दृढ निश्चय केला पाहिजे. सत्याचा दृढ निश्चय केला पाहिजे. आणि तो निश्चय कसा असला पाहिजे,
म्हणजे पक्का असला पाहिजे असं समर्थ सांगतात. सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. सत्य संकल्प असला पाहिजे. म्हणजे तो मजबूत संकल्प म्हणतो ना आपण, दृढ संकल्प. म्हणजे आज केला आणि उद्या सुटला असा संकल्प नको करू. आणि तिसरी गोष्ट काय सांगतात समर्थ आपल्याला, जनी जल्प विकल्प तोही त्याज्यावा. म्हणजे काय सोडायचंय तुला, तर तुला सोडायचं निरर्थक बोलणं आणि मनातील जे संभ्रम आहे ते सोडायचं आहे. आणि शेवटला समर्थ सांगतात शेवटच्या चरणामध्ये, की बाबा एकांताचा जो उपयोग आहे ना, तो एकांताचा उपयोग तू भगवत चिंतनामध्ये, भगवंताच्या नामस्मरण करण्यामध्ये, त्याच्या श्रवणामध्ये, कीर्तनामध्ये तू घाल. हे आपल्याला समर्थ या 4 गोष्टी या श्लोकातून सांगतात. आज आपण चिंतन इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय.